The next awardee is Srimati Shubhalakshmi Panse, Probationary Officer in Bank of Maharashtra, the Chairman and CMD Allahabad Bank via Vijaya Bank असा ज्यांचा प्रवास आहे. Today, Srimati Shubhalakshmi Panse stands as a most successful leader and most reputed source of knowledge in banking sector. Shubhalakshmi Panse. She has been steady as a rock and bright as a beacon, ever guiding, ever inspiring, ever efficient. Mrs. Panse has been a continuous source of inspiration for employees in public sector banks. Her success story echoes that eternal theme of dedication and hard work leading to rewards and fulfillment. From the level of probationary officer, she has risen steadily up the ranks in banking hierarchy. Currently, as Chairman and Managing Director of Allahabad Bank, she is regarded among the most prominent banking executives in the country. In her various decision-making roles, she has implemented and effected changes of great significance for the banks under her charge. Over the years, she has not only brought growth to her banks, but also acquired more qualifications by undergoing extensive training in India and abroad. Mrs. Panse continues to share a wealth of experience and insights of the complex banking sector with students and professional communities at workshops and seminars around the world. The dynamism, the spirit, the spark haven't diminished over the past 37 years. Rather, they have only brightened with new promise, bringing new accolades and felicitations at every new accomplishment. Tonight, this outstanding banking executive steps into the spotlight once again for bringing the service quality in public sector banks on a par with that of multinational banks, for demonstrating that there are no substitutes to hard work and knowledge, for applying entrepreneurial acumen and financial expertise to bring more business to our banks. Maxwell Foundation is proud to confer the Award for Excellence in Business Leadership 2013 to Mrs. Shubhalakshmi Panse. अभिनंदन. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री सुशील कुमार शिंदेजी, मंचावरील आणि मंचाखालील मान्यवरगण आणि मित्रांनो, माझा प्रवास बँक ऑफ महाराष्ट्रमधून सुरू झाला आणि त्याच्यानंतर मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून विजया बँकेत गेले आणि महाराष्ट्रापासून लांब गेले साऊथमध्ये. तिथनं आणखी लांब गेले कलकत्त्याला अलाहाबाद बँकेचे चेअरमन म्हणून. आणि अचानक एक दिवशी नितीन पोद्दारांचा फोन आला की तुम्हाला मॅक्सेल अवॉर्ड महाराष्ट्राचं म्हणून तुम्हाला आम्ही अवॉर्ड विनर लिडरशिपचं म्हणून तुमचं चयन केलंय. तर मला खूपच धक्का बसला आणि एकदम नव्याने जाणीव झाली की अरे आपण महाराष्ट्राचे आहोत. त्या जाणीवेची पुन्हा मी ती जाणीव करून दिल्याबद्दल मी नितीन पोद्दारांना खरंच धन्यवाद देते. लीडरशिप अ व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. पुणेकर आणि मुंबईकरांना मी ही जी सिमिलिटी देते ती खूपच भावेल. जेव्हा सगळं छान असतं, चांगलं असतं, तेव्हा लीडरशिप ही अतिशय सोपी असते. बॉम्बे पुणे प्रवास आज जेव्हा एक्सप्रेसवेवरनं करतो तेव्हा खरं चालकाला फक्त एकदा एक्सप्रेसवेवर गेलं की 4th किंवा 5th गिअर टाकला की आपोआप गाडी जाते. काही फारसं करावं लागत नाही. पण जुने दिवस आठवा जेव्हा एक्सप्रेसवे नव्हता
तेव्हा चालकाला ही एक कसोटी असायची बॉम्बे पुणे प्रवास. ती नागमोडी वळणं घेत घेत जेव्हा तो घाटमाथावर पोचायचा आणि ते अमृतांजनचा तो ब्रिज दिसायचा तेव्हा असं वाटायचं की जिंकलो बुवा. लीडरशिप अंडर चॅलेंजिंग सर्कमस्टन्सेस हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आज ॲज अ बँकर तुम्ही बघितलं तर 2006-07चा काळ होता तेव्हा भारताची प्रगती 8% GDP 8.5% GDP होती. तेव्हा ॲज अ बँकर आम्हाला प्रगतीची घोडदौड करताना काहीच वाटलं नाही. पण आज जेव्हा ग्लोबली आणि आपल्या भारतामध्ये जेव्हा अतिशय चॅलेंजेस आहेत अशा वेळेला एखाद्या बँकेचं नेतृत्व करताना दररोज डोळे उघडले की असं वाटतं आज काय पुढे वाढून ठेवलेलं आहे. 66,000 कोटीची ट्रेजरी हँडल करताना असं वाटतं की जगाच्या कुठल्या कोपऱ्यात काय घडलंय आणि त्याचा इम्पॅक्ट आज होणार आहे आणि आज प्रॉफिट होणार आहे की नाही. हे जे चॅलेंजेस आहेत ते मला मनापासून आवडतात. आणि सध्याचे जे उतार चढाव आहेत नेतृत्वाला जे चॅलेंज आहे ते मी मनापासून एन्जॉय करते. आणि म्हणूनच अशा वेळेला तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल धन्यवाद. 3 गोष्टींचं मी इथं नमूद करू इच्छिते. 3 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे जनरली बँकिंग क्षेत्रात अवॉर्ड म्हटले की फक्त प्रायव्हेट सेक्टरची आठवण होते. पब्लिक सेक्टरची फारशी कधी आठवण करून दिली जात नाही. आणि म्हणूनच जेव्हा मला कळलं की एका पब्लिक सेक्टरच्या चेअरमनची निवड होतीये तेव्हा मला जरा धक्काच बसला. कारण चॅलेंजेस हे पब्लिक सेक्टरमध्ये जास्त असतात. कारण आम्हाला कॉर्पोरेट क्लायंट जसं महत्वाचं असतं त्याला 1000 कोटी देताना जसं काही वाटत नाही. पण तसंच जेव्हा आम्ही खेडेगावात जातो तळागाळात जातो आणि तिथल्या एखाद्या बाईला आम्ही जेव्हा 1000 किंवा 500 रुपये लोन देतो आणि वर्षांनी जेव्हा तिच्या आयुष्यातला मोठा बदल बघतो ते जे समाधान असतं ना ते केव्हाही लाख मोलाहून जास्त असतं. त्यामुळे सगळ्या पब्लिक सेक्टर बँकर्स कडनं मी आपल्याला धन्यवाद देते. दुसरी गोष्ट अशी आहे की इथपर्यंतचा माझा प्रवास बँक ऑफ महाराष्ट्र तसंच विजया बँक आणि अलाहाबाद बँकेच्या सहकार्यांमुळे झालाय. आज त्यातले काही माझे सहकारी इथं आहेत उपस्थित. त्या सगळ्यांनाच माझा सतशः धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी माझे पती अमोद पानसे इथं आहेत. मी त्यांना धन्यवाद नाही देणार. मी जगन्नियताला धन्यवाद देते की त्यांनी असा जोडीदार मला दिला की ज्यांनी मला सततच पाठीशी राहून प्रोत्साहन दिलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.